शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे नारायणगाव येथील असल्यामुळे नारायणगाव आणि वारवाडी येथील ग्रामस्थांची बैठक मुक्ताबाई मंदिरामध्ये आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये व्यापारी व इतरांनी डॉक्टर अमोल कोल्हे नारायणगावातील भूमिपुत्र असल्यामुळे त्यांना पाठिंबा दर्शविला। याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नर टाइम्सने। ब्युरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स। या गावाचं नाव या भारताच्या पटलावर त्या ठिकाणी उंचावण्यासाठी तो सज्ज झालेला आहे। त्याच्या मागे खंबीरपणे त्याच्या पाठीमागे उभे राहण्याची नैतिक जबाबदारी आपल्या सर्व गावकऱ्यांची आहे। वेगवेगळ्या जात्यातील असतील, वेगवेगळ्या व्यापारी असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, व्यापारी असोसिएशन असेल, वेगवेगळ्या संघटनेचे मंडळांचे प्रतिनिधी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। आपल्याला या ठिकाणी फक्त आपल्या या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाठिंबा देण्यासाठी दोन शब्द या ठिकाणी विशद करायचे। अधिक जण बोलता 2-2 मिनिटात, कारण सर्वांना या ठिकाणी बोलण्याची संधी आम्हाला देता येणार नाही। सगळ्या जात्यातली लोक आहेत, डॉक्टर असोसिएशनचे लोक आहेत, सगळ्यांना या ठिकाणी आम्ही आवाहन केलं। या ठिकाणी आपण येऊन आपलं जर मनोबल व्यक्त केलं तर मी या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाहिलं, शिक्रापूर सारख्या ठिकाणी भरपूर पाठिंबा आहे। तळेगाव डमढेरे सारख्या ठिकाणी 70 वर्षांमध्ये तिथे भुजबळ आणि डमढेरे त्या दोन घराण्यामध्ये एवढा मोठा राजकीय वाद होता की आतापर्यंत प्रत्येक इलेक्शनला दोन्ही जथे कायम एकमेकाच्या विरोधामध्ये होते। पण या निवडणुकीच्या माध्यमातून दोन्ही जथे एकत्र त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं काम करतायत। भोसरीमध्ये विलासराव आपल्याला माहित असं इच्छुक होते, विलासराव सुद्धा स्वतः फिरतायत। मी त्यांच्या सतत संपर्कामध्ये, मंगल परिवहन बांधर असतील, हे सुद्धा इच्छुक होते। परंतु एवढा चांगला उमेदवार पवार साहेबांनी आपल्याला दिलेला आहे आणि नारायणगावला आपल्याला विठाबाई नंतर किंवा आपल्या सावित्रीबाई नंतर एक चांगली मोठी संधी आलेली आहे। त्या संधीचं आपण सर्वांनी सोनं करा असं मी आवाहन करतो आणि थांबतो। आई मुक्ताईदास करून आज इथं शाबीरबाईंचं नाव घेतलं गेलं, विठाबाईंचं नाव घेतलं गेलं, म्हणून शाबीरबाईंच्या भाषणाच्या अगोदरच्या 2 वेळी मला कायमच्या आठवतात। भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सह्य करा, असाच हा एक सह्य करा आपल्या मातीतला पुत्र अमोलजी कोल्हे याने भारतातच नाही तर जागतिक लेवलवर आपलं नाव कमवलं। आणि खरा शिवाजी महाराज, खरा संभाजी महाराज कोण होते हे शाबीरबाईंनी दिलेले नारायणगावच्या सुपुत्रांनी मुस्लिम असून संपूर्ण भारतामध्ये प्रवास करून सांगितलं। त्याच्याच पुनरावृत्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये अमोलजींनी केलेली आहे। हा आपल्या मातीला अभिमान आहे। सर्व तरुण वर्गांना, वृद्ध नागरिकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे की आपल्याच घरातला एक मुलगा उभा आहे आणि घराघरामध्ये आपल्या बैलांना सांगा, भगिनींना सांगा, नातेवाईक असतील त्यांना सांगा, शाळेतल्या मित्रांना सांगा, आज आपल्या गावचा पक्ष वगैरे सगळे बाजूला ठेवून एकत्र येऊन अमोलजींना खासदार म्हणून या देवीमध्ये आपण त्यांचा सत्कार करूया। माझं नाव दत्ता जाधव, गेली 30 वर्षापासून मी कला क्षेत्रात काम करतो आणि प्रथम तर मी सर्व गावकऱ्यांचं मी धन्यवाद मानतो। आज इतक्या संख्येने आज आपण इथे सगळेजण भेटलोय आपण, आणि विषय पण फार चांगला आहे। एक जुन्नर तालुक्यासाठी एक सुंदर असा एक कलाकार, एक चांगला कलाकार जो संसदेमध्ये आपले प्रश्न मांडणारा असा हा कलाकार आपल्याला पहिल्यांदा मिळालेला आहे आपल्या जुन्नर तालुक्यासाठी। संघ आहे, कलाकार संघ आहे, आंबेगाव तालुका कलाकार संघ आहे, खेड तालुका कलाकार संघ आहे, भोसरीमध्ये आपला जुन्नर तालुका संघ आहे। अशा सर्व संघांमध्ये मी काम करत असो आणि ज्यावेळी अमोलजींचं नाव आपलं डिक्लेअर झालं तेव्हापासून मी माझ्या कामात लागलेलो आहे। मी संघांची संघटना आहे म्युझिक असोसिएशन पुणे, त्याच माध्यमातून सुद्धा मी फेसबुक, व्हॉट्सअप या सगळ्या माध्यमातून मी सगळ्यांना मी कॉन्टॅक्ट करून सगळ्यांशी संपर्क करून आज अमोलजींच्या बद्दल मी सगळ्यांना मी संपर्क करत आहे। तसंच माझ्या पद्धतीने मी शिरूर किंवा खेड तालुक्याचा हा संपूर्ण पट्टा अनेक कलाकार आहेत, तमाशा कलावंत असू द्या किंवा माझ्या ऑर्केस्ट्राचे कलावंत असू द्या किंवा अनेक गोंधळी आहेत, भरपूर काही असे कलाकार आहेत, त्या कलाकारांशी मी संपर्क करून आज अमोलजींचं नाव डिक्लेअर झाल्यापासून मी हे काम करत आहे। आणि मला वाटतं की आमचं पहिल्यांदाच एक चांगला कलाकार संसदेमध्ये जाणार आहे अशी मला खात्री वाटते आणि अमोलजींबद्दल मला पूर्ण विश्वास आहे, कारण त्यांची भाषा शैली, त्यांचं व्यक्तित्व आणि या माध्यमातून त्यांचे कलाकारांचे आमचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी नक्कीच याचा आम्हाला फायदा होणार आहे। आणि आमचे कलाकारांचे प्रश्न हे मांडण्याचा हा अमोलजींना आम्ही विनंती करू शकतो, कारण घरातला माणूस आहे, आपल्या सगळ्यांचा घरातला माणूस आहे। आमच्या पूर्वीपासून भांड्यांचा
व्यवसाय असल्यामुळे घरगुती आमचे संबंध पण आहेत कोल्हे फॅमिलीशी. जुन्या म्हणजे कधी 50-60 वर्षापासून कोल्हे परिवाराशी आमचा सगळ्यांना विनंती की मी तर हे काम करतो, आपणही सगळ्यांनी काम करायचं, एवढं बोलून मी माझं काम आज आपल्या नारायणगावचा खिरा शिरूर लोकसभेसाठी उभा आहे आणि असा हा आपला उमेदवार ज्याच्यात धमक आहे की काहीतरी विधायक आणि सकारात्मक काम करण्याची शक्ती आहे, धमक आहे, अशा ह्या आपल्या नारायणगावच्या भूमिपुत्राला आमचा समस्त वारकरी भावबंद आणि भावकीचा संपूर्ण पाठिंबा मी जाहीर करत आहे. आणि तसेच आम्ही आत्तापर्यंत राज्यात सुद्धा सक्रिय आहोत, सगळे भावबंद सक्रिय आहोत आणि इथून पुढे तन मन धनाने डॉक्टर अमोलजींना निवडून आणण्याकरता आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत. तरी आमचा सर्व भावकीचा पाठिंबा आम्ही डॉक्टरांना देत आहोत. आज आपण एका अतिशय चांगल्या गोष्टीसाठी एकत्र जमलेलो आहोत. आज आपले अमोल भाऊ कोल्हे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी आपण संपूर्ण सर्व नारायणगाव साईद आबदेरा मंडळ, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक सर्व 1250 ज्येष्ठ नागरिक आहेत, यांच्या सर्वांच्या वतीनं मी आश्वासन देतो, ग्वाही देतो की आमचा सर्वांचा त्यांना पाठिंबा आहे. लोकसभा निवडणूक 2019 च्या निमित्ताने आपले गावचे उमेदवार माननीय डॉक्टर अमोलजी कोल्हे सर यांच्या निमित्ताने आपल्या गावाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. खासदार काय असतो, स्थानिक खासदार का निवडून द्यायचा, याचं कारण जो बारामतीचा विकास झालेला आहे. एक स्थानिक खासदार काय करू शकतो हे बारामतीचं उदाहरण त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो. आज नारेगावकरांना एक संधी मिळालेली आहे. स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली. 70 वर्षामध्ये आपल्या नारेगावच्या भूमिपुत्राला एकदाही खासदार होण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि येणाऱ्या 100 वर्षामध्ये मिळेल का नाही हे सुद्धा सांगू शकत नाही. परंतु डॉक्टर अमोल कोल्हे सरांच्या निमित्ताने आपल्या नारेगावकरांना एक संधी या निमित्ताने मिळालेली आहे. तर त्या संधीचा आपण नारेगावकरांनी पूर्ण 100% पाठिंबा देऊन आपण त्या ठिकाणी आपण मतदाराच्या रूपात त्या ठिकाणी आपण दाखवून दिलं पाहिजे. आणि उपस्थित असणारे नारायण गावातील सर्व सन्माननीय नागरिक, शिरूर लोकसभा मतदारसंघामधनं आपल्या नारायणगावसाठी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेले माननीय डॉक्टर अमोल कोल्हे हे एक अतिशय उत्तम आणि उत्तुंग असं नेतृत्व आहे. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्यात अतिशय उच्च असं करिअर केलेलं आहे आणि ही व्यक्ती आपलं नारायणगावचंच नव्हे तर आपल्या या सर्व परिसराचे प्रश्न लोकसभेमध्ये अतिशय मोठ्या धडाक्याने मांडू शकेल आणि या आपल्या आत्ताच सांगितल्याप्रमाणे या संपूर्ण परिसराचा विकास बारामतीप्रमाणे जर आपल्याला करायचा असेल आणि माननीय शरद पवार साहेबांचे हात जर आपल्याला बळकट करायचे असतील, येणाऱ्या लोकसभेमध्ये जर त्रिशंकू अवस्था निर्माण झाली तर त्यावेळेला पवार साहेबांच्या पाठीमागं जर आपली मोठी ताकद त्या ठिकाणी उभी असेल तर मला वाटतंय की निश्चितपणे आपल्या या परिसराचा विकास आणि एक अतिशय अभ्यासू असं नेतृत्व वक्तृत्व ज्यांच्याकडे आहे अशी व्यक्ती डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपण सर्वांनी पाठिंबा देणं आणि मुख्यतः नारायणगावच्या सर्व नागरिकांचा एकमुखी पाठिंबा आहे हे जर या संपूर्ण मतदारसंघातील लोकांना कळलं तर मला वाटतंय की त्यांचं जागोजागी होणारं स्वागत या मतांमध्ये रूपांतरित होईल आणि आपला हा नारायणगावचा भूमिपुत्र अतिशय मोठ्या फरकाने या ठिकाणी निश्चितपणे निवडून येऊ शकेल. मी आपल्या सर्वांना ही पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी केवळ आपलं एकट्याचंच मत नव्हे तर आपल्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीचं मत डॉक्टर साहेबांना कसं पडेल यासाठी या पुढच्या काळामध्ये प्रयत्न करूयात. या लोकसभेला उच्चांकी मतदान करून त्यांना विजयी करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करूयात. धन्यवाद. डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्यांनी आपल्या अभिनयातून राजे शिवछत्रपतींचा इतिहास दाखवण्याचे काम त्यांनी केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्याचा देखील इतिहास ते आपल्या संसदेमध्ये मांडतील अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी आहे. आपण सर्वांनी त्यांच्याबद्दल खूप सांगितलेलं आहे. आपण सर्वजण या येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना जास्तीत जास्त संख्येने विजयी करण्याचा प्रयत्न निश्चित करूया. आम्ही आमच्या सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं त्यांना या ठिकाणी निश्चित त्यांच्या भावी कारकिर्दीसाठी निश्चितपणे त्यांच्याबरोबर राहण्याचा आम्ही 100% प्रयत्न करूया. धन्यवाद. समस्त
सांगितलं का येथे निवडणुकीच्या संदर्भातली पहिलीच मिटिंग झाली. मला बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु मला परत सांगावंशी वाटलं की 40 वर्षापूर्वी इथं शाबीरबाई अंबरनाथमधून उभे राहायचे, म्हणून त्यांना पाठिंबा तन मन धनाने द्यायचा. ह्या देवीच्या प्रांगणात आम्ही त्यावेळेला ज्याची जशी ऐपत असेल तशी 5-10 रुपयापासून त्यांना आर्थिक मदत करायच्या हिशोबाने आणि होऊन ते अंबरनाथमधून उभे राहिले आणि तिथे विजयी झाले. आणि पहिल्यांदा ते आमदार आले, ते नारायणगावामधून पैसे जमा करून तर मग धनाने सर्वांनी इथून यायला हे केलं. तिथे जाऊ ही पहिली घटना आहे. यांना आहे कोकणे दादा साक्षीदार, कारण इथंच मिटिंग झाली होती. तर अशा पद्धतीने आपण सर्वांनी आता आपला उमेदवार हा निश्चित विषय येण्याकरता तनमन धनाने, कारण आजच्या परिस्थितीमध्ये मी बघतो ते इलेक्शनला फार खर्च येतो हे, परंतु आपण मनापासून ज्या वेळेला करू त्यावेळेला आपला उमेदवार नक्की विजय होईल एवढं म्हणून मी सांगतो. या गाव बैठकीच्या दरम्यान उपस्थित सर्व सन्माननीय बंधू भगिनींनो, अमोल भाऊ कोल्हे या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला लोकसभेची उमेदवारी मिळाली हे खरं भाग्य जुन्नर तालुक्याचं नव्हे, आपल्या गावचं नव्हे तर आपल्या कुटुंबाचं आहे असं मला वाटतं. सर्व कोल्हे परिवाराशी माझ्या परिवाराचा 50 ते 60 वर्षाचा स्नेह संबंध. आणि अमोल भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानचे मोठे माझ्या समोर झाले. अतिशय उत्तुंग, अतिशय हुशार असं हे व्यक्तिमत्व. मग ते 4थीला स्कॉलरशिपला आले, 7वीला आले, पुढे MPSC झाले, आता आवटी साहेबांनी सांगितलं. असा अतिशय हुशार, अतिशय तल्लख बुद्धीचा उमेदवार लोकसभेच्या निमित्ताने आपल्या समोर आहे. आपल्या सगळ्यांचं निश्चितपणे कर्तव्य आहे. आपण पाहतो ज्या वेळेला तालुक्याची निवडणूक असते त्यावेळेला दिशा देण्याचं काम आपलं गाव करतं, नारायणगाव करतं. आणि नारायणगावच्या या बैठकीने जर दिशा दिली तर हीच दिशा आपला तालुका देईल. आणि आपल्या तालुक्याने दिल्यावरती बाकी सगळे तालुके आपल्या मागे निश्चितपणे येतील.